एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला शिवदत्त आणि विष्णुदत्त नावाचे 2 मुले होते. ते आनंदाने आपापली शेती करत होते. एके दिवशी तो वृद्ध शेतकरी गंभीर आजारी पडला आणि त्याने आपल्या दोन्ही मुलांना बोलावून म्हटले, माझ्या मुलांना, कदाचित माझी वेळ आली आहे. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही भावांनी एकोप्याने आणि शांतीने एकत्र राहावे अशी माझी इच्छा आहे. मी कोणाचेही वाईट केलेले नाही. मी त्यापुरती बचत म्हणून काही सोन्याची नाणी जमवून ठेवली होती. मी ती घरामागील अंगणातील आंब्याच्या झाडाखाली पुरून ठेवली आहेत. ती आता तुम्हाला उपयोगी पडतील. पण माझ्या मुलांनो, मला वचन द्या की तुम्ही ती फक्त गरजेच्या वेळीच वापराल. तुम्ही सोन्याची नाणी बाहेर काढाल. बाबा, तुम्ही सांगाल तसे आम्ही करू, असे आम्ही वचन देतो. हे ऐकून त्या वृद्ध शेतकऱ्याने अखेरचा श्वास घेतला. त्या 2 मुलांनी वृद्ध शेतकऱ्याचे अंतिम संस्कार केले. धाकटा भाऊ शिवदत्त खूप दुःखी झाला होता, पण मोठा भाऊ विष्णुदत्त वडिलांच्या मृत्यूने अजिबात दुःखी झाला नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त सोन्याची नाणी चमकत होती. विष्णुदत्तला रात्री झोप लागत नव्हती. तो सतत तळमळत होता. मध्यरात्रीच्या वेळी तो उठून बसला आणि विचार करू लागला. शिवदत्त, उठण्यापूर्वी मला माझं काम संपवलंच पाहिजे, नाहीतर मला अशी संधी पुन्हा कधीच मिळणार नाही. असा विचार करत तो पलंगाच्या बाजूला वळला. त्याने फावडे उचलले आणि घरातील अंगणातल्या त्या झाडाकडे गेला, जिथे सोन्याची नाणी पुरलेली होती. काही क्षणातच त्याने जमीन खोदली आणि सोन्याची नाणी बाहेर काढली. ती पाहून त्याला प्रचंड आनंद झाला. तो विचार करू लागला, वा, किती सोन्याची नाणी! आता माझ्या आयुष्यात मला कधीच कशाचीही कमतरता भासणार नाही. त्याने लगेच सोन्याच्या नाणींनी भरलेली भांडे उचलले आणि दुसऱ्या झाडाखाली पुरले. मग तो घरी गेला आणि आपल्या जागी परत आला. जेव्हा सकाळ झाली तेव्हा धाकटा भाऊ शिवदत्त मोठ्या भावाला विष्णुदत्तला ओरडून उठवत म्हणाला, दादा, लवकर उठ, काहीतरी भयंकर घडलं आहे. दादा, घरामागील अंगणातल्या आंब्याच्या झाडाखालची जमीन खोदली आहे आणि तिथून सगळी सोन्याची नाणी नेण्यात आली आहेत. मला वाटतं चोराने आपली सगळी सोन्याची नाणी चोरली आणि तो पळून गेला. विष्णुदत्तने काहीच माहीत नसल्याचं आव्हानात म्हटले, काय? हे कसं शक्य आहे? मी जाऊन बघतो. जेव्हा तो दोन्ही भाऊ त्या ठिकाणी पोहोचले, जेव्हा ती खरोखरच गायब होते, जमीन खोदण्यात आली होती. धाकटा भाऊ शिवदत्तने विचारले, दादा, आता आपण काय करायचं? मला वाटतं आपण आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली पाहिजे. पोलीस स्टेशनचे नाव ऐकून विष्णुदत्त घाबरला, पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरले. तो म्हणाला, थांब शिवदत्त, पोलीस स्टेशनला जायची काही गरज नाही. शिवदत्तने विचारले, पण का दादा? विष्णुदत्तने उत्तर दिले, लपवलेली सोन्याची नाणी पळवून नेणारा चोर कोण आहे हे मला नक्की माहीत आहे. शिवदत्त दचकला आणि त्याने विचारले, दादा, खरंच का? तो कोण आहे तुला माहीत आहे का? विष्णुदत्त म्हणाला, हो, जर तुला जाणून घ्यायची असेल तर ऐक. तूच चोर आहेस. स्वतःची चोरी लपवण्यासाठी विष्णुदत्तने आपल्याच भावावर दोषारोप केला. विष्णुदत्तचे शब्द ऐकून शिवदत्त म्हणाला, भाऊ, तुम्ही हे काय करत आहात? नाही दादा, मी चोर नाही, मी काहीही चोरले नाही. विष्णुदत्त म्हणाला, या सोन्याच्या नाण्यांबद्दल आपल्या दोघांविषयी कोणालाही माहीत नव्हते. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की सर्व फक्त तुलाच हडप करायची होती. हे ऐकून शिवदत्त म्हणाला, असे म्हणू नका दादा, मी खरं सांगतोय. मी कोणतीही सोन्याची नाणी चोरली नाही. मला त्यांच्याबद्दल काहीही माहीत नाही. विष्णुदत्त म्हणाला, मला कोणतेही स्पष्टीकरण ऐकायचे नाही. एकतर तू मला सोन्याची नाणी परत कर, नाहीतर तर मग या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले आहेत असे समज. शिवदत्त दुःखी होऊन म्हणाला, ठीक आहे दादा, जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर मी घर आणि हे गाव सोडून जाईल, पण माझ्यावर विश्वास ठेव. विष्णुदत्ताने त्याचे ऐकले नाही आणि त्याला घरातून हाकलून दिले. शिवदत्त व्यथित मनाने लगेच तिथून निघून गेला. सत्य न कळताच आपल्या भावाने आपल्याशी असे का वागले असा विचार तो करत होता. आता अपमानित होणेच बरे होते. मी हे गाव सोडून निघून जायला हवं. घरी बसलेला विष्णुदत्त शांतपणे विचार करत होता की शिवदत्त नावाचा काटा त्याच्या आयुष्यातून किती सहजपणे दूर झाला होता. आता सगळी सोन्याची नाणी माझी झाली होती. दुसरीकडे शिवदत्त खिन्न मनाने निघून गेला. चालताना त्याच्या मनात अनेक विचार येत होते. आपला भाऊ सर्व पैसे चोरण्यासाठी काहीतरी डाव साधत आहे का, असाही विचार त्याच्या मनात आला. तो विचारात हरवून गेला होता. तो एका घनदाट जंगलात पोहोचेपर्यंत चालत राहिला. आता रात्र झाली होती आणि सर्वत्र अंधार पसरू लागला होता. गोंधळून शिवदत्त या सगळ्याचा विचार करत होता. तेव्हा त्याला त्याच्या कानात एक आवाज ऐकू आला. 1000 तुझे आहेत आणि हे 2000 माझे आहेत. हे आवाज कसले आहेत असा विचार करत शिवदत्ताच्या मनात येऊ लागला. सत्य शोधून काढण्याचा निश्चय करून शिवदत्त आवाजाच्या दिशेने गेला आणि त्याने पाहिले की एका झुडपामागे 2 माणसे बसून आपापसात पैसे वाटून घेत होती. ही दोघे चोर असून चोरलेला माल आपापसात वाटून घेत आहेत हे शिवदत्ताच्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही. अचानक त्याला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. अंधारामुळे चोरांना काहीच दिसत नव्हते.
काय चालले आहे असा त्याला प्रश्न पडला. कदाचित राजाचे सैनिक आम्हाला शोधत इथे आले असतील असे म्हणून तो भीतीने थरथर कापू लागला आणि म्हणाला, आपण हे पैसे इथे लपवून पळून जाऊया. मध्यरात्रीनंतर परत येऊन आपण ते वाटून घेऊ. असे म्हणून तो चोर आपला चोरलेला माल घेऊन परत आला. तेव्हा त्याने ती सोन्याची नाणी पाहिली तेव्हा त्याला अत्यानंद झाला. पण मग त्याच्या मनात दुसरा विचार आला, ही सोन्याची नाणी चोरीची आहेत आणि ती सोबत घेऊन जाणे योग्य होणार नाही. मी इथेच पुरून ठेवीन आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा वापरेन. असा विचार करून शिवदत्त सर्व सोन्याची नाणी थोड्या अंतरावर घेऊन गेला आणि एका झाडाखाली पुरली. त्याने रात्र तिथेच घालवली आणि सकाळ आपला प्रवास पुन्हा सुरू केला. तो थोडंसं अंतर चालला असेल तेवढ्यात काही दरोडेखोरांनी त्याला घेरले आणि दरोडेखोरांचा म्होरक्या त्याला म्हणाला, तुझ्याकडे जे काही आहे ते आम्हाला दे, नाहीतर तुला ठार मारू. शिवदत्त म्हणाला, मी आधीच संकटात आहे, तुला पैसे कुठून मिळणार. ते म्हणाले, तो खोटं बोलतोय, त्याची झडती घ्या. जेव्हा त्यांना शिवदत्त जवळ काहीच सापडले नाही तेव्हा सरदार रागाने ओरडला, त्याच्याकडे पैसे नसले तरी तो आपल्या कामासाठीच इथे आहे. त्याला तुमच्या लपण्याच्या जागेवर घेऊन जा. आज देवीला त्याचा बळी दिला जाईल. हे ऐकून शिवदत्ताला प्रचंड भीती वाटली. दरोडेखोराने शिवदत्ताचे अपहरण करून त्याला त्याच्या लपण्याच्या जागेवर नेले. पण ते त्यांच्या लपण्याच्या जागेवर पोहोचण्यापूर्वीच शिवदत्ताला एक कल्पना सुचली. लपण्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर तो दरोडेखोरांच्या म्होरक्याला म्हणाला, जर तुम्ही मला तुमच्या टोळीत सामील करून घेण्याचे वचन दिले तर मी तुम्हाला 4000 सोन्याच्या नाण्यांचे ठिकाण सांगू शकेन. हे ऐकून दरोडेखोरांच्या म्होरक्या काय म्हणाला, 4000 सोन्याची नाणी. जर तुम्ही खरं बोलत असाल तर आम्ही ही अट मान्य करतो. त्या सोन्याच्या नाण्यांची जागा मला पटकन सांगा. शिवदत्त म्हणाला, बघा दादा, आता जवळजवळ रात्र झाली आहे. आता तिथे जाणे सुरक्षित नाही. मी तुम्हाला उद्या सकाळी तिथे घेऊन जाईन. ठीक आहे, पण सावध राहा. आमच्याशी कोणतीही फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर त्याचे परिणाम गंभीर होतील. शिवदत्त म्हणाला, पूर्णपणे खात्री बाळगा. मी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ते चोर तिथे सोन्याची नाणी पुरली होती. तत्काळ सरदाराच्या आदेशानुसार त्यांच्या माणसाने ती जागा खोदली आणि लवकरच ती नाणी तिथून सापडली. सोन्याची नाणी पाहून सर्वांना प्रचंड आनंद झाला. त्याने आपली बॅग भरली आणि तो आपल्या लपण्याच्या जागेकडे निघाला. पण शिवदत्ताच्या मनात अजून एक योजना होती. तो विचार करत होता, एका अर्थाने हे माझ्यासाठी उपयुक्त ठरले आहे, पण लवकरच मीच या दरोडेखोरांच्या मृत्यूचे कारण बनेन. या घटनेनंतर शिवदत्त दरोडेखोरांच्या टोळीसोबत राहू लागला आणि हळूहळू तो दरोडेखोरांच्या म्होरक्याचा सर्वात जवळचा मित्र बनला. काही काळानंतर शिवदत्त दरोडेखोरांच्या म्होरक्याला म्हणाला, सरदार, मला घरी जायचं आहे. माझी म्हातारी आई तिथे आहे आणि मला तिला एकदा भेटायचं आहे. शिवदत्ताच्या योजनेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या सरदाराने शिवदत्ताला आपला सर्वात विश्वासू माणूस मानले होते आणि त्याला एका आठवड्यासाठी घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. शिवदत्त घराकडे निघाला, पण घरी जाण्याऐवजी तो राजाच्या महालाकडे गेला. दरम्यान महालात राजाला आधीच घाबरत होता. त्याने विचारले, मंत्री महोदय, ते दरोडेखोर कधी पकडले जातील? संपूर्ण देश त्यांच्या दहशतीने त्रस्त आहे. मंत्र्यांनी उत्तर दिले, महाराज, मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तुम्ही त्या दहशतवाद्यांना लवकरच तुरुंगात पाहाल. त्याच क्षणी एक रक्षक येऊन म्हणाला, महाराज नमस्कार. महाराज, दरोडेखोरांच्या संदर्भात एका माणसाला आपल्याला भेटायचं आहे. राजा म्हणाला, ठीक आहे, तर त्याला ताबडतोब इथे घेऊन या. थोड्याच वेळात रक्षकाने शिवदत्ताला राजासमोर आणले. शिवदत्त म्हणाला, महाराजांना माझा नमस्कार. माझे नाव शिवदत्त आहे. महाराज म्हणाले, सांग तरुणा, तुला दरोडेखोराबद्दल काय माहिती आहे? शिवदत्त म्हणाला, मला माफ करा महाराज, मला याबद्दल तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे. मंत्री म्हणाले, अरे, तुला माहीत नाही का की राजाचे आदरणीय आणि विश्वासू लोक येथे उपस्थित आहेत. तुला जे काही म्हणायचं आहे ते सर्वांसमोर म्हण. राजा म्हणाला, थांबा मंत्री, जर त्यांना आमच्याशी एकांतात बोलायचे असेल तर आम्ही त्यांच्याशी एकांतात बोलू. शिवदत्तने राजाला संपूर्ण हकीकत सांगितली आणि पुढे म्हणाला, महाराज, अशा प्रकारे मी दरोडेखोरांच्या म्होरक्याचा विश्वासू माणूस झालो आहे आणि आता तो माझ्या जाळ्यात अडकला आहे. आता फक्त त्याला पकडायचे बाकी आहे. मला तुमची मदत हवी आहे. हे ऐकून राजा म्हणाला, उत्तम तरुणा, तुझ्या चातुर्याने आणि धैर्याने मी खूप आनंदी आहे. ते भयंकर दरोडेखोर पकडण्यासाठी कोणतीही मदत करायला तयार आहे. मला काय करायचं ते सांगा. शिवदत्त म्हणाला, महाराज, कृपया परवा रात्री आपले किमान 500 सैनिक माझ्यासोबत पाठवा. मी त्या सर्वांना दरोडेखोरांच्या अड्ड्यावर घेऊन जाईन. जिथे ते हल्ला करून दरोडेखोरांना ठार मारतील, आम्ही त्या दरोडेखोरांच्या टोळीवर हल्ला करून त्यांना अटक करू. राजा म्हणाला, ठीक आहे मुला, तुझा सल्ला अगदी योग्य आहे. म्हणून असे ठरले आहे
की आम्ही परवा रात्री आमचे सैन्य तुझ्यासोबत पाठवू आणि तोपर्यंत तू इथे महालात राहा आणि आमचे पाहुणे व्हा. 2 दिवसानंतर शिवदत्तने आपल्या योजनेनुसार आपल्या सैनिकांना दरोडेखोरांच्या अड्ड्यावर नेले. सैनिकांच्या तुकडीने दरोडेखोरांवर हल्ला केला. थोड्याच वेळात सैनिकांनी त्यांचा पराभव केला. दरोडेखोरांना अटक करण्यात आली. त्यापैकी काहींना ठार मारण्यात आले आणि वाचलेल्यांना महाराजांसमोर हजर करण्यात आले. तिथे शिवदत्तला पाहून दरोडेखोरांचा म्होरक्या मनातल्या मनात म्हणाला, काय भयंकर विश्वासघात! हा सैतान शिवदत्त आम्हाला वाईट अवस्थेत सोडून गेला. दुसऱ्या दिवशी दरबारातील सर्व दरबारी आणि मंत्र्यांची सलामसलत करून राजाने सर्व दरोडेखोरांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. तेव्हा राजा म्हणाला, शिवदत्त, आम्हाला तुझ्या शौर्याची खूप अभिमान आहे. आम्हाला आनंद झाला आहे आणि आजपासून आम्ही तुम्हाला आमचे सेनापती म्हणून नियुक्त करत आहोत. ही ऐकून शिवदत्त म्हणाला, महाराज, मला राज्याची सेवा करण्यास योग्य मानल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. दरम्यान शिवदत्ताचा मोठा भाऊ विष्णुदत्त, तो आपल्या वडिलांच्या कष्टाने कमावलेले पैसे वाईट कृत्यांवर उधळत होता. त्याला जुगाराचे गंभीर व्यसन लागले होते. त्याने आपले सर्व पैसे दारू आणि जुगारांवर उधळले होते. त्याची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की त्याच्याकडे खायला अन्न सुद्धा उरले नव्हते. तो गावात इतका कुप्रसिद्ध झाला होता की त्याला कुठेच काम मिळत नव्हते. म्हणून त्याने ठरवले की या गावात उपाशी मारण्यापेक्षा दुसऱ्या गावात जाऊन काम शोधणेच बरे. मी दुसऱ्या गावात जाऊन काही काम शोधायला पाहिजे. अशा प्रकारे तो त्याच गावात पोहोचला जिथे त्याचा धाकटा भाऊ शिवदत्त कमांडर झाला होता. त्याच गावात तो एका व्यापाऱ्याच्या दुकानात गेला आणि त्याला विचारले, मला काही काम मिळेल का? अरे भावा, तू तोंडावर चोर दिसत आहेस. तू एक मूर्ख माणूस वाटतोस. तू इथून निघून जा. विष्णुदत्त असा विचार करू लागला की खरं सांगायचं तर माझ्याकडे इथे कदाचित काहीच नसेल. तो काही कामाचा नाही. आता मला स्वतःचं पोट भरण्यासाठी चोर बनावं लागेल. तेवढ्यात त्याची नजर शेटजींजवळ पडलेल्या एका DXच्या पिशवीवर पडली. ती सोन्याच्या नाण्यांची पिशवी आहे असे समजून त्याने ती उचलली आणि लगेच पळून गेला. आणि त्या व्यापाऱ्याला त्याला पकडण्याची संधीच मिळाली नाही. तो फक्त चोर चोर असे ओरडत राहिला. बाजारातील काही लोक त्याच्या मागे धावले, पण ते विष्णुदत्ताला पकडू शकले नाहीत आणि निराश होऊन परतले. दरम्यान शिवदत्त सेनापती ते मंत्री झाले होते आणि आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करत होते. एके दिवशी महाराजांनी शिवदत्ताला बोलावून म्हटले, पुत्रा, तू एक शूर, बुद्धिमान आणि थोर पुरुष आहेस. मी माझ्या मुलीचे लग्न तुझ्याशी लावण्याचा विचार करत आहे, पण मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. शिवदत्त म्हणाला, महाराज, जर ही तुमची इच्छा असेल तर मी नकार देऊ शकत नाही. मला हा विवाह मान्य आहे. काही दिवसातच शुभ मुहूर्त साधून विवाह संपन्न झाला. काही दिवसच उलटले होते तेव्हा एके दिवशी महाराज शिवदत्तला म्हणाले, पुत्र शिवदत्त, आता आम्ही म्हातारे झालो आहोत, म्हणून राज्याची सूत्रे तू हाती घ्यावीत अशी आमची इच्छा आहे. दुसऱ्याच दिवशी शिवदत्ताचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. तो तीर्थयात्रेला गेला. काही महिन्यानंतर शिवदत्त समोरची सर्वात मोठी समस्या त्याचा सक्का भाऊ विष्णू चोर होता. तोपर्यंत तो एक कुख्यात आणि धोकादायक चोर बनला होता. सैनिकांनी बरेच प्रयत्न केले, पण तो त्याला पकडू शकले नाहीत. तो चोर त्याच जंगलातील एका झाडाच्या ढोलीत राहत असे. एका रात्री पुन्हा पुन्हा चोरी करण्याची गरज टाळण्यासाठी कोणती युक्ती वापरता येईल असा विचार करत तो तिथे बसला होता. जर त्याला एकदा का राजेशाही माझ्या हाती लागला की मला पुन्हा कधीच चोरी करण्याची गरज भासणार नाही. मी दुसऱ्या देशात जाऊन आरामात आयुष्य जगू शकेन. दुसऱ्या रात्री विष्णुदत्त खजिना चोरण्याच्या उद्देशाने राजवाड्याच्या मागे गेला. हातात दोरी घेऊन तो भिंत चढण्याची योजना आखत होता. योगायोगाने राजा शिवदत्त त्या चोराचा विचार करत झोपेत होता. त्यावेळी ते राजवाड्याच्या छतावर फिरत होते. विष्णुदत्त दोरीने वर चढत असताना तिथे उपस्थित असलेल्या राजा शिवदत्ताने पाहिले. राजा शिवदत्ताने आपली तलवार उपसल्याने आपल्या सैनिकांना हाक मारली. काही क्षणातच सैनिक आले. राजाने सैनिकांना अटक करण्याचा आदेश दिला. विष्णुदत्ताने पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला आणि सैनिकांनी त्याला पकडले. शिवदत्ताने त्याला पाहून तो म्हणाला, तू माझा भाऊ विष्णुदत्त आहेस, पण तू एक कुख्यात चोर होशील याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. त्याने सैनिकांना त्याला घेऊन जाऊन तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. सकाळी न्यायालयात त्याच्या खटल्याची सुनावणी होईल. आता त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता आणि तो विचार करत होता की माझ्या वाईट हेतूंनीच मला आज अधोगतीच्या अशा खोल गर्तेत ढकलले होते. तर दुसरीकडे शिवदत्त, ज्याला मी अप्रामाणिक ठरवून घरातून हाकलून दिले होते, तो त्याच्या चांगुलपणामुळे तो राजा झाला आहे आणि मी ज्याच्याकडे सर्व काही होते तो आता त्याच्या तुरुंगात कैद असलेला एक चोर आहे. दरम्यान शिवदत्तच्या डोळ्यात झोप नव्हती. तो विचार करत होता, उद्या माझ्या आयुष्यातील एक खूप महत्वाचा दिवस असेल. महाराज त्याला म्हणाले, विष्णुदत्त, तुझ्यावरील चोरीचे आरोप सर्व सिद्ध झाले आहेत. तुला तुझ्या बचावासाठी काही सांगायचे आहे का? विष्णुदत्त म्हणाला, महाराज, मला
फक्त एवढेच म्हणायचे आहे की माझ्यासारख्या राक्षसाला शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही मला अशी कठोर शिक्षा द्या की भविष्यात कोणालाही माझ्यासारखे बनायचे असले तरी ते बनू शकणार नाहीत. शिवदत्त म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुम्हाला शिक्षा देऊ. शिवदत्ताने आपल्या सैनिकांना या चोराला पकडून त्याचे एक हात कापण्याचा आदेश दिला आणि त्याचे पाय कापून त्याला देशातून हद्दपार केले पाहिजे. शिवदत्ताचा हा न्याय पाहून त्याचे प्रजाजन आणि मंत्री सर्वजण त्याचा जय जयकार करू लागले. राजाच्या आज्ञेचे तत्काळ पालन करण्यात आले आणि चोर विष्णूचा एक हात कापण्यात आला आणि त्याचा एक पाय कापल्यानंतर त्याला राज्यातून हद्दपार करण्यात आले. तो देश सोडून जात असताना राजा शिवदत्त त्याच्यासमोर प्रकट झाला. शिवदत्ताला पाहून विष्णुदत्त म्हणाला, महाराज, माझा एक हात आणि एक पाय कापण्याची किंमत तुम्ही मला दिली नसती तर बरे झाले असते. त्याऐवजी तुम्ही मला मृत्यूदंड देऊ शकला असता. माझा एक हात आणि एक पाय तोडून तुम्ही मला या जगात वेदनाने तडफडत मरण्यासाठी सोडून दिले. शिवदत्त म्हणाला, त्यावेळी मी राजा होतो, पण आता मी तुमच्यासमोर शिवदत्त नाही तर तुमचा धाकटा भाऊ शिवदत्त इथे उभा आहे. राजा म्हणून मी एका चोराला शिक्षा देऊन माझे कर्तव्य पार पाडले आहे आणि आता एक भाऊ आपले कर्तव्य आणि धर्म पूर्ण करण्यासाठी भावाकडे आला आहे. विष्णुदत्त म्हणाला, मला समजत नाही. शिवदत्त म्हणाला, भाऊ, मला माहीत आहे की एक हात आणि एक पाय गमावल्यामुळे तुम्ही कधीही कोणतेही काम करू शकणार नाही. म्हणूनच मी तुम्हाला काहीच पैसे द्यायला आलो आहे. या पिशवीत काही सोन्याची नाणी आहेत, माझे कष्टाचे पैसे. मला विश्वास आहे की तुम्ही एवढ्या पैशात दुसऱ्या देशात आरामात राहू शकता. पण दादा, कृपया नकार देऊ नकोस, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. हे ऐकून विष्णुदत्ताच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला की मी तुझी फसवणूक केली होती, त्यामुळे हे सर्व माझ्यासोबत घडणारच होते. पण तुम्ही खूप महान आहात. देव तुम्हाला सदैव सुखी ठेवू. मग त्याने एकमेकांना मिठी मारली आणि जड अंतकरणाने निरोप घेतला. मोठा भाऊ लहान भाऊला म्हणाला की माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे की मला प्रत्येक जन्मात तुझ्यासारखा भाऊ मिळावा. आणि असे म्हणून ते दोन्हीही भाऊ आपल्या मार्गाने परत गेले. त्यानंतर त्या देशात विष्णुदत्त पुन्हा कोणालाही दिसला नाही आणि राजा शिवदत्तानेही आपल्या प्रजेची काळजी घेत सुखी जीवन जगला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.